श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20. श्री विष्णू बळवंत थोरात विरचित श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाच्या 20व्या अध्यायाचे मराठी गद्य अनुवाद रूपांतरण प्रस्तुत करताना मी सर्वप्रथम या ग्रंथाचे लेखक श्री विष्णू बळवंत थोरात यांना वंदन करते. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री वासुदेवाय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः. आतापर्यंत 19 अध्याय पूर्ण झालेत. ही श्री स्वामी समर्थ महाराजांचीच कृपा आहे असे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे लेखक श्री विष्णुबुवा थोरात म्हणतात व पुढील 20वा अध्याय लिहिण्यापूर्वी ते गणपतीची आराधना करून आता 20वा अध्याय लिहिण्यास प्रारंभ करतात. एक दिवस काय झाले, एक व्यक्ती द्रव्य प्राप्तीच्या आशेने अक्कलकोटला आले. त्यांनी स्वामींची स्तुती करून त्यांच्या चरणी आपले मस्तक ठेवले. त्यानंतर स्वामी महाराज त्यांना म्हणाले की तुझे सर्व मनोकामना पूर्ण होतील, पण त्याकरिता तुला फकीरांना मिष्टान्नांचे जेवण त्यांना खाऊ घालावे लागणार आहे. महाराजांच्या आज्ञेनुसार त्या व्यक्तीने अनेक प्रकारचे पक्वान तयार करून व श्री स्वामी महाराजांची आज्ञा शिरसावंत मानून त्याने 5 फकीरांना मिष्टान्नाचे जेवण खाऊ घातले. ते 5ही फकीर जेव्हा ताटावरून उठले तेव्हा त्या ताटात काही उष्ट अन्न उरलेलं होतं. जो व्यक्ती महाराजांकडे मनोरथ घेऊन आला होता त्याच व्यक्तीला ते उष्ट राहिलेलं अन्न त्या व्यक्तीला खावयास सांगितले. तू जर असे केलेस तरच तुझ्या मनोकामना पूर्ण होतील असे महाराजांनी त्या व्यक्तीला खडसावून सांगितले. जो व्यक्ती ब्राह्मण होता त्यामुळे ते उष्ट अन्न खाण्याची त्याची हिंमत झाली नाही व त्याच्या मनात हा पण विचार आला की मी जर हे उष्ट अन्न जर खाल्ले व माझ्या समाजातील माणसांना कळले की मी यवनांचे उष्ट अन्न खाल्लेले आहे तर माझी आपल्या समाजात नाचक्की होईल. जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या मनातील चाललेले हे सांशक विचार ओळखले तेव्हा श्री स्वामी महाराज त्या व्यक्तीवर जोराने ओरडून त्याला म्हणाले की तू जसा येथे आलायस तसाच उलट पावली येथून परत जा. महाराजांचे रागाचे उद्धार ऐकून तो व्यक्ती खाली मान टाकून परत निघून गेला. अगदी त्याच वेळी एक भ्रमिष्ठ व्यक्ती स्वामींच्या समोर येऊन उभा राहतो. त्याची आर्थिक स्थिती खूप वाईट झाली होती व त्याचे जवळ काही धन द्रव्य शिल्लक नसल्यामुळे तो भ्रमिष्ठ झाला होता व त्याच ओघात तो इकडे तिकडे फिरत होता. तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज त्याला म्हणतात की ह्या ताटातील उरलेलं उष्ट अन्नाचे तू ग्रहण करशील तर तुझे मनोरथ पूर्ण होईल व तुला धनप्राप्ती पण होईल. त्या व्यक्तीने आपल्या मनात काही शंका कुशंका न ठेवता त्या उष्ट ताटातील अन्न ग्रहण केले. त्यावेळी श्री स्वामी समर्थ महाराज त्या व्यक्तीला म्हणतात की तू आता लागलीच मुंबईला जा, तू तेथे गेल्यावर तुला धनप्राप्ती होईल. श्री स्वामी समर्थ महाराजांची आज्ञा त्याने शिरसावंत मानून तो लागलीच मुंबईला आला व तो धनप्राप्तीचे आशेने मुंबईतील गल्लीत इकडे तिकडे भटकू लागला. दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी तो भटकत भटकत एका घरासमोर उभा राहतो. तेव्हा त्याला एक वृद्ध बाई आपल्या घरी बोलावते व त्याला आसनावर बसून पोटभर जेवण देते. त्याचे जेवण आटोपल्यावर ती बाई त्याला 10,000 रुपये एवढी मोठी राशी दान करते. तेव्हा तो व्यक्ती एवढी मोठी रक्कम पाहून अचंबित होतो. त्याचा आपल्या मनावर विश्वासच बसत नाही. एवढी मोठी रक्कम पाहून तो भ्रमिष्ठ झालेला व्यक्ती शुद्धीवर येतो. स्वामी महाराजांनी त्याला दिलेल्या वचनांची झालेली पूर्ती पाहून तो व्यक्ती स्वामी महाराजांचे हृदयातून आभार मानतो व त्यांची स्तुती करतो. अशा तऱ्हेने श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा 20वा अध्याय हा येथेच सुफळ संपूर्ण होत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.